नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाममध्ये मी खूप खूप स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रहो, आपण आज पोलीस भरतीची नवीन जाहिरात कधी येणार आणि कशा प्रकारे संपूर्ण पुढची प्रक्रिया असणार, शासनाने कोणत्या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणं गरजेचं आहे, त्या संदर्भामध्ये विद्यार्थी मित्रहो या अत्यंत महत्त्वाची माहिती आहेत। गृह विभाग कशा प्रकारे याचं नियोजन करीत आहे त्या संदर्भात सुद्धा आपलं हा व्हिडिओ असून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। एकच विनंती, चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं की पुन्हा एकदा होणार महाराष्ट्रात पोलीस भरती, गृह मंत्रालयाकडून 7,500 जागा भरल्या जाणार। तर गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पदे भरली। संरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र BJPचं जे BJP फॉर महाराष्ट्र या इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्याच्यावरती हा फोटो असावा असा आपला अंदाज आहे। हा फोटो आपल्याला सोशल मीडियावर सापडला आहे। त्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की 7,500 पदे 100% भरली जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रहो, हे 7,500 पदे जर कधी येणार असतील तर कधी यावा? तर भावांनो, लोकसभेची नुकतंच आता निवडणूक झाली, त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक लागणार आहेत आणि निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागत असती, शासनाचे काही नियम असतात। त्या आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया जर अटकली तर पोलीस भरती होत नसते विद्यार्थी मित्रहो। त्यामुळं राज्य सरकार ही पोलीस भरती नेमकं कधी सोडितं आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवतं याकडे आपलं सर्वांचं लक्ष असणार। खास करून ही 20 सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रियेची म्हणजे पोलीस भरतीची ॲड येणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की 20 सप्टेंबरनंतर असं म्हटलं जातं की साधारणतः तरी आचारसंहिता लागून ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेत। त्यामुळं राज्य सरकार याकडे कशा प्रकारे लक्ष देतं आणि याचं कसं नियोजन करतं याचं आपल्याकडं म्हणजे आपण यावर लक्ष ठेवून असून तुम्हाला वेळोवेळी अपडेट देऊ। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही जी जोमाने आता तयारी करीत आहेत ती तयारी अशीच परिपूर्णपणे चालू ठेवा, कुठेही खंड पडू देऊ नका। कारण की मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड आता नुकतंच होऊन जाईल आणि शासनाने त्यांचं असं टार्गेट आहे की लवकरच ग्राउंड पूर्ण करून याची लेखी परीक्षासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत, जेणेकरून जी नवीन पोलीस भरती येणार आहेत त्याला म्हणजे ते फॉर्म भरू शकतील। तर विद्यार्थी मित्रहो, नवीन पोलीस भरतीची जरी ॲड आली तरी त्याला साधारणतः तरी 1 महिना त्यांचा पूर्णपणे भरती प्रक्रियेची ॲड सोडणार, त्यानंतर 1 महिनाभर, त्यानंतर परत पुन्हा मुदत वाढते की नाही वाढत, परंतु 1 महिनाभर फॉर्म भरण्यात जाणार। त्यानंतर निवडणूक होणार, नवीन सरकार कोणतं येतं, त्यानंतर काय बदल होत्यात किंवा सरकार बदलतं की हेच राहतं त्याकडे लक्ष द्यावं लागेल। कारण या गोष्टी खूप खूप मॅटर करत असतात पदभरतीवर। त्यामुळं शासनाने पदभरतीची ॲड आहे ती लवकरात लवकर सोडवावी अशी कळकळीची विनंती आहे। साधारणतः तरी मुंबईची लेखी परीक्षा झाल्यानंतर जाहिरात यायची शक्यता आहे, परंतु शासनाने आचारसंहितेच्या आधीच भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी आपली शासनाला कळकळीची विनंती। अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळवा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला, धन्यवाद, विशेष आभार।